नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ग्रामीण भागातील भारनियम, पाणी टंचाई तसेच नागरिकांच्या अन्य समस्यांवर बुधवारी दिवसा तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली। नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना खासदार बळवंत वानखेडे तसेच माजी मंत्री आणि तिवसा मतदारसंघाच्या माजी आमदार ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे। आज आढावा बैठक घेतली, किती महिने लागले किंवा काय? नाही, तिवसा नगर पंचायत आणि तिवसा तालुक्याच्या वतीने हे म्हणजे महसूल विभाग आहे, पंचायत समिती आहे, या विभागाचा आढावा बैठक आज इथे आयोजित केली होती। आणि जे काही विभाग आहेत, ज्या काही लोकांच्या समस्या आहेत, जे काही प्रश्न आहेत ते लोकांनी इथं मांडलेले आहेत आणि ते सोडवण्याचा प्रयत्न अधिकारी आणि आमच्या मार्फत करण्याचा प्रयत्न आहे। दिवसामध्ये आहे पाणी टंचाई आणि जे मोजरीमध्ये जे अपघात याच्याबद्दल काय सांगतो? पाणी टंचाईच्या बाबतीत सविस्तर चर्चा झाली, अपघाताच्या बाबतीत चर्चा झाली, संबंधित अधिकारी होते त्यांनी उत्तर दिले आणि त्या संदर्भात जे काही विषय असतील ते विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला। खासदार साहेबांनी याच्याबद्दल काय? बरेच दिवसाची बैठक राहिली होती। काही मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये भेदभाव या ठिकाणी करतायत निवडून आल्यानंतर, आणि खासदार साहेबांचा आढावाही राहिला होता, तर त्यांनी आदेश दिले होते आणि त्या अनुषंगाने आज बैठका झाल्या। तुम्ही बघा, जवळपास 3.5-4 तास बैठका चालल्या आणि छोट्या गोष्टींसाठी या ठिकाणी जे प्रॉब्लेम्स त्यांचे सोल्युशन मिळत नव्हतं त्याचंही सोल्युशन आम्ही या ठिकाणी काढलं। प्रिन्सिपल सेक्रेटरी असो, ग्रामविकास मंत्री असो, त्यांच्याशी सविस्तर तुमच्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी बोलणं झालं। पोलीस प्रशासन असो, पाणी पुरवठा असो, महसूल विभाग असो, ग्रामपंचायत विभाग असो, सगळ्यांचं या ठिकाणी प्रॉब्लेम जे काही मांडले होते त्याचं सोल्युशन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि माझ्या मते बऱ्यापैकी लोकांचं समाधान झालं असेल। काही समस्या आहे ज्या शासनाच्या लेवलवर आहे, संजय गांधी निराधारचे पैसे अजून आलेले नाही, शेतकरी कर्जमाफी दिलेले नाही, जलजीवन मिशनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथं भ्रष्टाचार आपल्याला दिसतोय आणि जलजीवन मिशनचे कामं पूर्ण झालेले नाही। या सगळ्या गोष्टी अतिशय वेदनादायक आहेत।